नमस्कार. आमच्या गोखले कुटुंबामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आम्ही सगळे गोखले कुटुंबीय जमलो आहोत आमच्या मूळ गावी म्हणजेच रत्नागिरी येथील आमच्या मूळ घरामध्ये. औचित्य आहे महामृत्युंजय शांती. आणि ही कशाच्या प्रित्यर्थ होत आहे तर आम्हा सगळ्यांचे लाडके आजोबा मधुसूदन जनार्दन गोखले यांच्या शतकपूर्ती सोहळ्यानिमित्त. बघा मंगलवाद्यांनी कार्यारंभ झालेला आहे. जशी मंगलवाद्य वाजायला लागली तसे आम्ही सगळे आनंदाने नाचू लागलो. आजोबा सुद्धा अत्यंत उत्साहाने नाचू लागले. अतिशय आनंदी असा हा क्षण आहे. तर मग बघूया या महामृत्युंजय शांतीची तयारी आणि कशा पद्धतीने हा साजरा होतोय ते. सर्वप्रथम नवग्रह देवतेची स्थापना, होमकुंड आणि इतर सामग्रीची मांडणी केलेली आहे. देवक आणि मंगल कलशाची स्थापना सुद्धा केलेली आहे. सर्वप्रथम सकल देवदेवतांना आवाहन करण्यात आलेले आहे. पूजन सुरू आहे. यामध्ये अग्निदेवतेचे पूजन, अग्निप्रज्वलन, पूर्णाहुती, अभिषेक, मंत्र जल प्रोक्षण, आज्यावलोकन, आयुष्य वर्धनार्थ, तिल धृत मिश्रित दुग्ध प्राशन, तुलापूजन, गूढ तुला अशा प्रकारे विविध विधी करण्यात आलेले आहेत. यानंतर सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे उत्सव मूर्तींचे म्हणजेच आमच्या लाडक्या मधुसूदन आजोबांचे शतदिव्यांनी म्हणजे 100 दिव्यांनी सगळ्यांनी औक्षण केले. त्यांना पुष्पहार देण्यात आला, पुष्पगुच्छ देण्यात आला. त्यांचा सगळ्यांनी सत्कार केला.
त्यांच्यासाठी आम्ही सगळ्यांनी छोटासा कार्यक्रम केला. अनेकांनी आजोबांच्या विविध आठवणी सांगितल्या, आपली मनोगत व्यक्त केली. श्री मधुसूदन जनार्दन गोखले यांच्या शतकपूर्ती सोहळ्यानिमित्त भावा बहिणींची सुद्धा गोड भेट झाली. इंदुमती, सिंधुमती आणि सुमन या 3 भगिनींची आपल्या भावाशी भेट झाली. सर्व कुटुंब यामध्ये सहभागी असल्यामुळे सर्वांनी मधुसूदन आजोबांबरोबर फोटो काढले. अत्यंत आनंदी मनाने त्यांना भेटवस्तू देण्यात आल्या आणि हा सोहळा खरंच अत्यंत आनंदी उत्साहात साजरा झाला. यानंतर सुग्रास अशा भोजनाचा सगळ्यांनी आस्वाद घेतला. आमच्या रत्नागिरीतील लक्ष्मीकांत मंदिरामध्ये एकादशी मंडळातर्फे आजोबांचा म्हणजेच मधुसूदन जनार्दन गोखल्यांचा आनंदाने सत्कार करण्यात आला. त्याचीही काही क्षणचित्र. सर्व कुटुंब यामध्ये सहभागी असल्यामुळे सर्वांनी मधुसूदन आजोबांबरोबर फोटो काढले.